जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत। आज बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे। बारामतीची पोटनिवडणूक लागली असताना हे अजितदादांच्या निधनानंतरनं ही पोटनिवडणूक लागली आहे। ज्या अजितदादांनी महाराष्ट्र घडवला असा लोकनेता हरपला, त्यानंतरनं ही निवडणूक लागलेली आहे। वास्तविक पाहता राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अजितदादांचा मोलाचा वाटा आहे, पण त्यांच्या या अपघातावरती राष्ट्रवादीतले मोठे नेते स्वतःला समजणारे हे काही बोलत नाहीत आणि ह्या गोष्टीचा उलगडा लोकांसमोर करत नाहीत। अपघात की घात ह्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत। त्यामुळं या आम्ही बारामती निवडणूक लढवत आहे। जनपरिवर्तन युवाशक्ती महासंघाच्या वतीनं आम्ही 20 वर्ष चळवळीत काम करत असताना अजितदादांचा सहवास लाभला आणि त्यांनी राजकीयदृष्ट्या आम्हाला प्रकल्प केले। आता त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे, कारण अजितदादा सारखा लोकनेता हा अखंड महाराष्ट्राला घडवणारा हरपलेला आहे। त्यामुळे ह्या दुःखद गोष्टीला आणि ह्या सस्पेन्स असलेल्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे आणि अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भूमिका घेऊन आम्ही बारामती पोटनिवडणूक लढवत आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे जर अजितदादांचा अपघात की घात ह्या जर गोष्टीचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी खुलासा केला नाही, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, छगन भुजबळ अशा मोठ्या नेत्यांना अजितदादांनी मोठी केले, मंत्रिपदं दिली, ह्या वरिष्ठ नेत्यांनी जर उलगडा केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक बिनविरोध करून देणार नाही। आम्ही हे इलेक्शन पूर्ण ताकदीनं तिथे लढवू आणि वाटलेच तर अजून 10 उमेदवार तिथे उभे करू, ही बिनविरोध इलेक्शन होऊन देणार नाही। कारण अजितदादांचं आम्हाला त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही माझी संघटना गप्प बसणार नाही।